त्यानंतर अभ्यासाबद्दल थोडंसं सांगतो, जे की खूप महत्त्वाचं असं मला वाटतं. पाचवीला NMMS पाचवीला नवोदयचं सिलेक्शन झालं नाही, खूप वाईट वाटलं. सौर्याचं आणि कृष्णाचं सिलेक्शन झालं आणि आपलं झालं नाही, या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटलं मला. त्यांचं पण झालं ठीक आहे, पण माझं पण व्हायला पाहिजे होतं असं मला वाटत होतं. झालं नाही, एक प्रकारे चांगलं झालं. तेच एक म्हणजे मनामध्ये बोचणं राहिले की आयुष्यात नवोदयचं सिलेक्शन झालं नाही, त्याची भरीव त्याची उणीव म्हणून NMMSला 8वीला सिलेक्शन झालं. NMMSला जे पैसे मला मिळाले तेच मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाची हॉस्टेलची फी भरायसाठी वापरलं. 10वीला 96% मार्क पडले. मला वाटते जय महाराष्ट्र विद्यालयाचे म्हणजे मी माझ्यापर्यंत, त्यानंतर तर खूप जास्त मार्क पडले, पण तोपर्यंत मी जय महाराष्ट्र विद्यालयाचा टॉपर होतो. 96% चांगले मार्क पडले होते. त्या वर्षी राजेंद्र दर्डांचं लेटर पण आलं होतं मला की खूप चांगलं काम केलं म्हणून. पवार सरांनी मला ॲक्च्युअल ओरिजिनल पत्र पण दिलं नाही आणि मला त्याची जेरॉक्स कॉपी दिली. त्यावेळी मला खूप सरांचा जरासा थोडासा राग आला होता, पण ठीक आहे. सरांनी मला सांगितलं की शाळेसाठी पत्र आले, पण ठीक आहे, ॲक्सेप्टेड टोटल. त्यानंतर अभ्यासाबद्दल थोडंसं बोलूया. UPSCच्या दिनक्रम माझा सकाळी 7:30, 8 किंवा 8:30 वाजता उठायचो. कधी 7:30ला उठायचो, कधी 9 वाजेपर्यंत पण झोपलोय. म्हणायचा उद्देश की एक दिवसामध्ये तूप खाल्ल्यानंतर रूप अजिबात येत नाही, थोडंसं झगडावं लागतंच. आणि ही जर्नी काही 1-2 दिवसामध्ये संपणारी नव्हती की मी एका दिवशी 16 तास अभ्यास करून की हे सक्सेस मिळू शकत नव्हतं. सो म्हणजे काय, कन्सिस्टन्सी इज द की टू द सक्सेस असं मला वाटतं. थेंबे थेंबे तळे साचे, रोज थोडं थोडं अभ्यास केला तर त्याचा समुद्र बनतो. रोज 6 ते 8 तास अभ्यास व्हायचा. कधी कधी असं व्हायचं की यूट्यूबवर रात्री व्हिडिओ बघताना टाइमपास पण व्हायचा. मेन्सच्या दरम्यान यूट्यूबवर टाइमपास होऊ नये म्हणून माझा चांगला मित्र सतपाल गोडसे लायब्ररीतून जाताना माझा मोबाईल काढून घ्यायचा, कारण गेले की रूमवर टाइमपास करत बसणार यूट्यूबवर, त्याच्यापेक्षा लायब्ररी सकाळी 6 वाजता लवकर झक मारत येते म्हणून मोबाईल काढून घ्यायचा. या काळामध्ये सोशल मीडियापासून खूप डिटेल्स झालो. आजच्या तरुणांना सांगितलेलं हे आवडणार नाही माझी गोष्ट, पण खूप खूप माझ्या बॉटम ऑफ द हार्टपासून सांगतोय. सोशल मीडिया एक मायाजाल आहे. जितका टाईम त्यावर तुम्ही स्पेंड कराल, तुम्हाला नेहमी असं वाटत राहील की अजून थोडा टाईम स्पेंड करायला पाहिजे. आयुष्याच्या झगडत्याल्या काळामध्ये सोशल मीडियापासून थोडंसं डिटॅच राहा. मी अजिबात म्हणणार नाही की माणूस म्हणून जगायचं सोडून द्या. माझं इन्स्टाला पण अकाउंट आहे, व्हॉट्सअप पण वापरत होतो, पण ज्यावेळी माझी प्री अभ्यास असायचा किंवा मेन्सची माझी परीक्षा असायचा त्यावेळी मी ॲप अनइन्स्टॉल केलेले आहेत. माझे मित्र पण याला साक्षी आहेत. मग रेग्युलर 6 ते 8 तास अभ्यास व्हायचा. UPSCची मेन्स दिली सप्टेंबर 2023 मध्ये आणि परत पुण्याला 6 दिवसाचा गॅप असतोय ऑप्शनलचे पेपर द्यायसाठी. त्या काळामध्ये माझा मात्र 10 ते 11 तास अभ्यास झाला प्रामाणिकपणे, कारण ऑप्शनलचे 500 मार्काचा पेपर 6 दिवसामध्ये कव्हर करायचा होता. सो करायलाच पाहिजे होता. मग 4 मोलाचे सल्ले की माझ्या विद्यार्थ्यांना, मी जो घडलो की जे माझे कल्चर कॅपिटल होते ते माझे मित्रच होते. सो नेहमी चांगल्या मित्रांची संगत ठेवा. व्यसनापासून लांब राहा. गावामध्ये खूप व्यसनाचं प्रमाण वाढलंय. लहान लहान 7वी-8वीची मुलं तंबाखू खाऊ लागलेत, मावा खाऊ लागलेत. मुरगुडमध्ये पण माव्याचं खूप प्रमाण वाढलंय. मला वाटतं की शासनाने यावर थोडं चांगलं लक्ष दिलं पाहिजे. यावर थोडंफार काहीतरी शासनाची जे काही ऑफिशियल पॉलिसी असेल त्यानुसार निर्णय घ्यायला पाहिजे शासनानं. त्यानंतर व्यसनापासून लांब राहा. माझे मित्र व्यसनाधीन नव्हते म्हणून मी पण व्यसनाच्या आहारी कधी गेलो नाही. सो मित्र असाल तर तुम्ही पण घडताय. सो चांगले मित्र नेहमी ठेवा, कारण तेच तुम्हाला आयुष्याची दिशा देत असतात आणि किंवा दशाही करत असतात तुमची. त्यानंतर आता जे विद्यार्थी UPSCची प्रिपरेशन करत आहेत सध्या, त्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांनी 2दा-3दा प्री दिल्या पण प्री निघत नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी तुमचं काय चुकतंय तपासून पहा. PYQचं थोडा ॲनालिसिस करा. 1 वर्ष गॅप हवा असेल तर 1 वर्ष गॅप घ्या. 2 अटेम्प्ट दिल्यानंतर स्वतःची लायकी समजत्या की आपण क्रॅक करू शकतो का नाही. त्या लायकीनुसार तुम्ही स्वतः, मी थोडं खूप स्ट्रॉंग वर्ड्स वापरतोय, पण ठीक आहे, ही माझी जबाबदारी आहे. कारण पुण्यामध्ये प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांची, म्हणजे मी ज्यावेळी ॲस्पायरंट असतो त्यावेळी सगळ्यांना असं वाटायचं असतं की सद्यस्थितीची परिस्थिती कोणी जाणीव करून देत नाही. खूप लोंढेच्या लोंढे पुण्यामध्ये UPSC किंवा MPSCचे प्रिपरेशन करण्यासाठी येत आहेत, खास करून मराठवाडा किंवा विदर्भ भागातले. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगू शकतो
की घरच्या परिस्थितीची जाणीव असू दे, 1-2 अटेम्प्ट नंतर होत नसेल तर सोडून द्या, काही कमीपणा नाहीये, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असं अजिबात राहू नका. घरची आर्थिक परिस्थिती याची जाणीव राहू दे, जर कोणी फायनान्शियल असेल मग करण्यात काही अर्थ नाही. आणि जे लहान विद्यार्थी आहेत माझे बांधव 7वी 8वीला आहेत किंवा 11वी 12वीला आहेत, त्यांना एवढं सांगेल की 11वी 12वीला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी प्रयत्न करा. करिअर काय करायचं याबद्दल असा काहीही डिस्कशन करू नका. सो आणि पालकांना एक सांगायचं म्हणजे, आता खूप अवघड आहे पालकांना सांगायचं, पालकांच्या पण काही इच्छा अपेक्षा असतात, पण माझं असं नेहमी म्हणणं असतं की त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्यावर लादायला नाही पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, पण विद्यार्थ्यांनी मुभा दिली पाहिजे की त्याला कोणतं करिअर करायचं त्यावेळेस संधी दिली पाहिजे. विद्यार्थ्याला जेई किंवा मेन्स करायचं नसते, नीट करायचं नसते, पण पालक लातूरला कोट्याला घालवतात. काय पॉईंट नाहीये, विद्यार्थ्याला जे करायचं ते करू द्या. आपल्या इकडंच इंजिनिअरिंग आणि मेडिकलची क्रेज आहे. नॉर्ममध्ये DU सारख्या JNU सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये ह्युमॅनिटीजचा कोर्स करण्यामध्ये खूप क्रेज आहे. स्टेफन्सला लेडी श्रीरामला ऍडमिशन मिळवणं म्हणजे खूप कठीण आहे. मी म्हणेन की इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवणं सोपं आहे, DU मध्ये ऍडमिशन किंवा JNU मध्ये ऍडमिशन मिळवणं खूप अवघड आहे. सो गावाकडचे विद्यार्थी गावाकडे BA किंवा BCom करण्यापेक्षा DU JNU मध्ये जाऊन BCom BA करा, नक्कीच एक व्यक्ती म्हणून तयार होत्या. आणि UPSC मध्ये सक्सेस मिळवलं चांगलं आहे, UPSC मध्ये अपयश झाला त्याच्यापेक्षा चांगला आहे, कारण UPSC तुम्हाला एक चांगला नागरिक म्हणून नक्कीच घडवते, हे माझं वैयक्तिक ओपिनियन आहे. सो माझं मनापासून सगळ्या कंडिशनचा विचार करता मी म्हणेन की तुम्ही आयुष्यात कधी ना कधी एखाद दुसरा अटेम्प्ट UPSCचा द्यावा, असं माझं वैयक्तिक होत आहे. पण बाकीच्या गोष्टींचा सारासार तुम्ही अभ्यास करा असं मला वाटतं. आता कमिंग टू द कन्क्लुजन की